बघा इथेच टपरी आहे समोर, इथे सिटिंग अरेंजमेंट केली आहे त्यांनी आणि चहा घ्या, वडापाव घ्या आणि मस्त हा व्ह्यू एन्जॉय करा. आता परत पाऊस पण चालू झाला आहे, ते ढग बघ काय पुढे चालले आहेत फास्ट फास्ट. काय मस्त वाटतं यार, इथे वडे चहा कॉर्न खाऊन इकडे मजा काय येईल हा व्ह्यू बघायला. ओ माय गॉड. हां ते धबधबा पण दिसतोय, ते बरं वाटतंय, रिलॅक्सिंग आहे. आम्ही ते चहा मागवतो आणि मॅगी वगैरे पण मागवतो आणि बसतो जरा. किती भारी वाटतंय, व्ह्यूच काय भारी येतो. हेलो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तो चलो फिर तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय. येस, लोणावळ्याला चाललोय जस्ट फॉर फन. काही प्लॅन नव्हता, आता चाललोय. बघू, जरा पाऊस पडून गेला तर क्लायमेट कसं आहे, तिथे काय आसपास आहे बघूया, तुम्हाला पण मी दाखवते. चलो. हे बघा, मी एवढं सुनं सुनं लोणावळा कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. पूर्ण रोड ऑलमोस्ट खाली आहे. तर आम्ही आता नाश्ता शोधतोय. मस्त क्लायमेट आहे, एकदम हलका हलका पाऊस आहे. आता शॉप्स ओपन होत आहेत हळूहळू. आता आम्ही पुढे पुढे जातो आणि बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. सो ही जी प्रॉपर्टी आहे ही रोडवरच लागते, तुम्हाला इझिली मिळेल. तो इकडे तुम्हाला शिबिर, अभ्यासवर्ग ह्याचे असे कोर्सेस असतात. मग तुम्ही जर इथे येत असाल आणि तुम्हाला कोर्स करायचा असेल तर इथे राहायची व्यवस्था पण आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे ही, मला माहिती नव्हतं. यांचं किचन बघाल तर खूप मोठं आहे आणि आमची ऑर्डर आली आहे. तिकडे आहे कॅश काउंटर, तिकडे तुम्ही कुपन घेऊन इकडे द्यायचं, इकडून कलेक्ट करायचं तुमचा पदार्थ. आणि सिटिंग अरेंजमेंट पण तशी बघायला गेली तर खूप मोठी आहे. सकाळचीच वेळ आहे तर लोक नाश्ता करायला थांबले तिकडे. आता आम्ही पण खातो आणि तुम्हाला पण दाखवतो. इथे मस्तपैकी मिसळ आणि आम्ही थालीपीठ मागवलं आहे, दिसायला तर खूप भारी दिसतं. ही जागा आहे मनशक्तीचीच, रुचिप्रयोग नाव आहे. आणि आता ही मिसळ आम्ही मागवली आहे आणि ह्यात ऑलरेडी त्यांनी फरसाण आणि कांदा टोमॅटो टाकून दिला आहे आणि क्लीन ठेवलं आहे. इकडची प्रॉपर्टी खूप छान आहे, क्लीन आहे. आणि आल्या आल्या ऑलरेडी खूप गर्दी होती, तर आता मी ही मिसळ खाऊन बघते. आणि ही जागा ॲक्च्युली आम्ही इंस्टाग्रामवर टाकलेलं की आम्ही लोणावळ्याला चाललो आहे, तर आम्हाला सजेस्ट करा चांगल्या चांगल्या प्लेसेस कुठल्याही असू देत. तर त्यातली ही एक प्लेस आहे जी तुम्ही लोकांनी सजेस्ट केलेली. थँक्यू सो मच. मी आता ही मिसळ खाऊन बघते. तिखटदार दिसते, चांगली आहे, चांगली आहे, स्पायसी आहे. आणि नुसती एकदा खाऊन बघते. ते रंगावरनं कळतं आहे की त्यात तरी असणार आहे आणि ह्याचं फरसाण पण खूप फ्रेश आहे आणि असं एकदम ते सॉगी नाही झालं आहे, क्रिस्पी राहिलं आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. हा बघा, आम्ही एक्स्ट्रा रस्सा मागवला कारण आमची मिसळ पावाने सगळे सोक करून घेतले रस्सा. एकदम तिखटदार लालसर रस्सा आहे. हा एक पदार्थ इकडचा रिकमेंड करते मी. तर मी हे खाऊन घेते. हे बघा, आम्ही मागवलं आहे थालीपीठ आणि हे मस्त असं क्रिस्पी दिसतंय, खुसखुशीत दिसतंय, एकदम प्रॉपर थालीपीठच वाटतं आहे, एकदम मस्तपैकी खुसखुशीत जे असतं ना थालीपीठ, द ओजी. आणि दही दिलं आहे, दही गोडे की खारटे माहीत नाही. थालीपीठ एकदम खुसखुशीत आहे. भाजणी मेन म्हणजे थालीपीठाचा एक ओजी फॅक्टर असतो, त्याची भाजणी खूप भारी आहे. आणि ही डिश पण खूप मस्त आहे. आणि अशा गरमागरम डिशेस पावसाळा चालू असताना, बाहेर पाऊस आहे मस्तपैकी, ते थालीपीठात त्याचं मेन फॅक्टर असतो कांदा, कोथिंबीर, जिरे, मसाले सगळे जे पण असतात, धणे वगैरे. तर ह्यात सगळंच दिसतं आहे आणि हे किती क्रिस्पी आहे. हे बघा, मला आता आवाज येतो आहे. इकडे जर शांतता असते तर ASMR झाला असता. खूप मस्त आहे. हे बघा, बट लिटल बिट ऑइली आहे.
आता एवढं खुसखुशीत जर तुम्हाला थालीपीठ पाहिजे असेल तर थोडं ऑइल तर ते घेणारच. थोडं भारी आहे बट टेस्टला खूप भारी आहे. एवढा छान डिशेस, खायला इतकी मजा येते ना सकाळी सकाळी ते पण. आता मी हे खाऊन घेते. मी प्राईस सांगायलाच विसरले तुम्हाला. तर इकडचं जे थालीपीठ होतं त्याची कॉस्ट होती 80 रुपये. त्यात 2 थालीपीठ आलेले आणि मिसळ 70 रुपयाची होती. पण दोन्हीही पदार्थ वर्थ होते, टेस्टी होते. मेन म्हणजे जी मिसळला ओजी टेस्ट पाहिजे तशी होती आणि थालीपीठ पण असा घरगुती फील येत होता यार खायला. खूप मस्त होतं. प्लस त्यांची पार्किंग पण खूप स्पेशियस आहे. तुम्ही जर येत असाल इकडे तर तुम्ही नक्की विजिट करा इकडे. आम्ही आता फिरत फिरत लोणावळ्याला पोहोचलो आणि संध्याकाळचं ब्रेकफास्टचा टाईम झाला आहे आणि माझ्या मागे आहे उडपी फास्ट फूड, जिथे खूप गर्दी आहे. लोकल्स आहे, टुरिस्ट आहेत फिरायला आलेले आणि त्यांची माणसं पण खूप जास्त आहेत. आय थिंक हे खूप जास्त चालत असणार, एवढी गर्दी बघून वाटतंच आहे. आणि आम्ही मागवला आहे हा मसाला डोसा जो आहे 50 रुपयाचा आणि आजूबाजूला एकदम मस्त शांत एरिया आहे. स्टेशन रोडच आहे हा. तुम्ही यायचं. कडक बघ आहे मस्त आणि जाड आहे, एवढा मोठा आहे आणि हा फक्त 50 रुपयाचा आहे. चटणी आणि भाजी मस्त दिसते आणि गरम गरम आहे. डोसा तो माझा ऑल टाईम फेवरेट आहे. कारण असा क्रिस्पी आणि थिक डोसा मला तर खूप मजा येते खायला. म्हणजे सांबार आणि चटणीला भारी टेस्ट आहे, खूप भारी. इथे ट्राय करा कधी आलात लोणावळ्याला तर. असं थंडीमध्ये मस्त गरम गरम डोसा खायला मजा येते. आता मी खाऊन घेते. 9:45 झालेत. हे बघा पूर्ण रोड ऑलमोस्ट सामसूम आहे, कोण दिसतच नाही, फक्त गाड्याच दिसत आहेत रोडवर. बाकी लोक आता चालताना वगैरे काय मला दिसत नाही आहेत. आता वीकडेजला मला वाटलं नव्हतं एवढी कमी गर्दी असेल. आय मीन लोणावळा म्हटलं की प्लॅन तर कधी पण बनतात, पण दिस इज लाईक टू मच. आम्हाला अशी लोणावळ्याची गर्दी बघायची सवय आहे आणि अचानक असं काहीतरी वेगळं दिसलं तर विचित्र वाटतंय मलाच. हे आहे मार्केट, यायचा जायचा रोड आणि हे आहे इथे रेस्टॉरंट रामकृष्ण रेस्टॉरंट. इथं त्यांचे रूम्स पण आहेत आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो आहे डिनरसाठी. इकडे खूप भारी जेवण आहे कारण आम्ही नेहमी इथे आलो की इथे थांबतोच. आम्ही व्हेज ट्राय केलं आहे, आज आम्ही नॉनव्हेज ट्राय करणार आहोत. रामकृष्ण रेस्टॉरंट आहे जे की खूप भरलं आहे वीकडेजला. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. म्हणजे अर्धी लोकं रेस्टॉरंटमध्ये आहे, अर्धी लोकं हॉटेल रूम्समध्ये आहेत आणि अर्धी लोकं मार्केटमध्ये फिरत आहेत. हे बघा बाहेर पण गर्दी आहे आणि आत इवन वेटिंग पण आहेत. आत जर बसायचं असेल तर आत पण सिटिंग एरिया आहे आणि खूप भारी आहे हे रेस्टॉरंट. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर आता आम्ही जेवून घेतो, बघतो काय आहे इकडे. चलो. आम्ही आत्ता डिनरला आलो आहे. मला आधी वाटतं की आम्ही काही 2-4 वर्षापूर्वी आलो तेव्हा व्हेजिटेरियन होतं हे. आता व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं इकडे. इकडचे टेस्ट खूप भारी. इथं कोणालाही विचारलं, इवन गुगलवर पण रेटिंग चेक केलं ना, हे खूप भारी आहे, खूप चालणार आहे. आणि माझ्या मागे पण खूप गर्दी आहे. इवन AC सेक्शनमध्ये पण एवढ्या थंडीत बसलेत लोक बाहेर. खरंच खूप भारी क्लायमेट आहे. आय मीन अनएक्सपेक्टेड होतं. पाऊस जास्त नाही आहे पण थंडावा मजबूत आहे. खूप मस्त वाटतं, एकदम असं सुदिंग. आणि आता जेवण येणार आहे गरमागरम. तर आम्ही आता जेवतो आणि तुम्हाला दाखवते मी काय येतं. मस्त दिसते. ह्या डिशचं नाव आहे चिकन मुंबई तरीवाला आणि हे आलं आहे समोर ग्रेव्हीमध्ये. मस्त चिकन तंगडी आहे आणि बोनलेस पीसेस आहेत. तर ह्या 4 पीस आले आहेत विच इज नॉट वर्थ फॉर 360. पण ग्रेव्ही खूप आहे. आय थिंक ग्रेव्ही 3 माणसामध्ये डिवाईड होऊ शकते पण पीसेस नाही डिवाईड होऊ शकत. तर त्याच्याबरोबर आम्ही रोटी मागवली आहे आणि पीसेस पण थोडे मला छोटे वाटतात. तर ओके आहे, पण आता टेस्ट करून बघते मी कसं आहे कारण खूप भूक लागली आहे. खूप गरम आहे, वाफा येत आहेत. चिकन शिजलं आहे मस्त पण.
लसणाचा तडका आहे, मजबूत वाला आणि स्पायसी आहे, मीडियम स्पायसी आहे. एखाद्याला नाही तिखट झेपत तर खाऊ शकतो मीडियम स्पायसी, पण टेस्ट मस्त आहे, खूप भारी आहे. हे मीडियम स्पायसी आहे कारण ह्याला असे तरी नाही आली आहे आणि असं जास्त तेलाचा तडका नाही आहे, मसाले भरपूर नाही टाकले तर त्याच्यामुळे असं एकदम असं स्पायसी नाही लागत. पण टेस्ट वाईज इट्स सो गुड, खूप टेस्टी आणि एकदम पातळ पातळ नाही आहे, मीडियम थिक ग्रेव्ही आहे. आज फिंगर बोलमध्ये हात टाकताना जे सुख मिळतंय, अल्ला हबीबी, सॅटिस्फॅक्शन. बाहेर एवढी थंडी आणि ते मस्त गरम गरम पाणी आलंय फिंगर बोल, मी हात बुडवलाय, बरं वाटतंय जरा. आम्ही खाऊन आता निघतोय परत, झोप आली भरपूर. पण मी एक गोष्ट मिस केली त्या भाजीमधली. त्या भाजीत ना कढीपत्त्याचा तडका होता आणि त्याच्यामुळे टेस्ट अजून वाढली आणि ते एक 3-4 बाईट खाल्ल्यानंतर मला कळलं की त्यात कढीपत्ताची फोडणी आहे, लसूण एकदम झनाट आहे आणि तिखट पण तेवढंच होतं. मला पहिल्या घासाला नाही लागलं, पण जसं जसं मी खात गेले ना स्पायसी होतं, म्हणजे भरपूर स्पायसी होतं. आणि ती डिश तर हायली रिकमेंडेड आहे इकडची, रामकृष्णामधली. तुम्ही जर लोणावळ्याला येत असाल तर तुम्ही नक्की इथे या. चलो मी आता जाते आणि झोपते. आहे रिसेप्शन एरिया, हा पण खूप क्लीन ठेवला आहे, एकदम मस्त आहे. हा व्ह्यू आहे संध्याकाळच्या वेळी, सो अमेझिंग. लाईक मस्त तुम्ही जर कपल असाल, तुम्हाला रोमॅन्टिक असं डिनर वगैरे करायचं असेल, मस्त डिम लाईट आहेत आणि तिकडे पण एक सेक्शन आहे, तिकडे बसून मस्त असं एन्जॉय करू शकतात. खूप मस्त आहे, म्हणजे सिम्पल आणि सोबर प्रॉपर्टी आहे, जास्त पण असं खिचाट नाही भरलेलं आहे, एकदम मस्त ठेवलं आहे, एकदम क्लीन आहे. मेन म्हणजे इकडे स्पा पण अवेलेबल आहे, तुम्हाला जर स्पा करायचा असेल तर त्यांचे टाईम आहेत, त्या टाईममध्ये तुम्ही स्पा पण करू शकता. तुम्हाला मी रेट कार्ड पण दाखवते. तर इकडे 10:30पर्यंत डिनर टाईम आहे, रात्री डिनरसाठी आहे आणि इथे ह्या रूममध्ये स्पा होतो. याच ठिकाणी एक गेम झोन पण आहे. मला जे प्रॉपर्टीज आवडतात ते मी डिरेक्टली सांगते. फूड असेल, प्रॉपर्टी असेल किंवा अजून काही असेल तर मी असं काही प्रमोट नाही करत आहे. तर जेन्युइन रिव्ह्यूसाठी तुम्ही मला सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. सो ही आहे आमची रूम, थोडी मेसी आहे ॲज ऑलवेज. इकडे आहे मिरर कम कबर्ड, इकडे लॉकर पण दिलं आहे, AC आहे आणि इकडून व्ह्यू हा आहे. ते तुम्हाला मी बाहेर जाऊन दाखवते, खूप मस्त आहे, तुम्ही बघाल तर म्हणाल वा. हे आहे वॉशरूम, इट्स व्हेरी क्लीन, खूप मस्त आहे. तुम्हाला जर स्पा करायचं असेल तर इकडे हे रेट कार्ड पण मी दाखवते आहे, करू शकतात. बाकी ठिकाणी तर खूप कॉस्टली आहे, पण इथे तरी अफोर्डेबल रेट्स आहेत. इकडच्या प्रॉपर्टीची कॉस्ट आहे, रूमची कॉस्ट आहे 3,500 विथ ब्रेकफास्ट आणि 3,000 विदाउट ब्रेकफास्ट. आणि आम्ही वीकडेला आलो आहे तर त्याच्यामुळे थोडी कमी रेंज आहे. वीकेंडला जरा थोडे जास्त रेट्स वाढतील, सो कॉल करून एकदा विचारा त्यांना येत असाल तर. आम्ही आता मॅप्रो गार्डनला उतरलो आहे. तुम्ही बोलाल की लोणावळ्यावरनं महाबळेश्वरला कसं गेलात? नाही, आम्ही लोणावळ्यामध्येच आहे. हे महाबळेश्वरच्या मिनी व्हर्जन आहे मॅप्रो. सो मॅप्रो इकडचं असं ओपन नाही आहे, मला तरी वाटतं बंदिस्त आहे. सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे ते आत ठेवलेत, इथे शेल्फमध्ये आहेत सगळे, बघूयात आपण. इथे पण तसंच आहे, म्हणजे सिस्टम सेम आहे पण वरतून पत्रे घातलेत. ते इथे पण हे बघा, एंट्री करतानाच इथे प्रॉडक्ट्स चालू होतात. अजून तरी सकाळच्या वेळी कोण नाही आहे इकडे, पण सेम प्रॉडक्ट आहे. तर इकडे प्रॉडक्ट्स वगैरे ठेवले आहेत आणि इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. लोक यायला आता चालू झाले. छोटं असं गार्डन आहे एकदमच.
इथे मिनी धबधबा आहे. बघू आपण पण जाऊन काय आहे. मी जाणार नाही असं होणार तर नाही इकडे. इथे सगळे. हेलो मैम, स्किन केयर प्लस कॉस्मेटिक्स है यहाँ पे. लिपस्टिक, फेस क्रीम, हेयर ऑयल एंड काजल. ट्रुथ बी टोल्ड मैप्रो का इन हाउस ब्रांड है. सारे प्रोडक्ट नेचुरल प्लांट बेस्ड आते हैं, केमिकल फ्री. यहाँ पे 11 शेड्स है लिपस्टिक्स के. आप शेड्स देख सकते हैं. तर हे मॅप्रोचंच ब्रँड आहे. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तिथे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत. अच्छा, गेम्स आहेत बेसिकली. त्याच्यावर मला टॉय मिळेल. जे गेम्स कधीच सक्सेस नाही होत. आणि काय आहे इकडे? अच्छा, इकडे सगळे गेम्सच आहेत. ओ माय गॉड, इकडचं पण सिटिंग अरेंजमेंट खूप मोठं आहे. सी, हे पण आहे आणि तिथून जायला एक रोड आहे तिथे पण आहे. आणि इथे आय मिस दिस, पण इथे पिझ्झाचा पण मेन्यू आहे. कॅन चेकआउट. आणि ह्यांचं पिझ्झा सेक्शन दुसरीकडे. ओके, हा पिझ्झा सेक्शन आहे. जसं तिकडे आहे तसंच इकडे भट्टी. आम्ही आता रोडवर थांबलो आहे. इकडे एक शॉप आहे, मगनलाल चिक्की. ॲज ऑल ऑफ यू नो की मगनलालचे तर किती सारे चिक्कीचे शॉप्स आहेत. आता मी ओजीमध्ये नाही गेले आहे, पण हे त्यांना सप्लायच करतात, त्याच्यामुळे सगळ्यांचे नाव मगनलालच आहे. तर आता चिक्की बघते. कौन सी चिक्की है आपके पास? ड्राई फ्रूट मिक्स और क्रश पीनट है और असॉर्टेड मिक्स और ग्राउंडनट क्रश. कितने का ये? 270 का हाफ किलो. 500 ग्राम्स. 270. 270. 500 ग्रॅम आहे इथे. 500 ग्राम. खूप सारे चॉकलेट्स वगैरे पण आहेत. बघा, खूप व्हरायटी आहे. आणि इवन मॅप्रोचे वगैरे प्रॉडक्ट्स पण आहेत. तर आता मी घेते कुठली तरी चिक्की. हे बर्फी आहेत सगळे मिक्स. रोज चॉकलेट, मँगो वगैरे सगळं मिक्स आहे. भरपूर व्हरायटी आहेत. तिथे कुठल्या पण शॉपवर थांबलं तरी हे सगळे प्रॉडक्ट्स मिळतील तुम्हाला. आता मी घेते.